आपली श्रीरामपूरची शान म्हणजे हे आपलं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक. तर हॅलो गाईज, जय महाराष्ट्र. मी आयशा दशेकी. तर आज आमचं सकाळीच ठरलं होतं की आज आपल्याला जायचंय रामनवमी यात्रेमध्ये. मग काय काढली गाडी आणि डायरेक्ट निघालो श्रीरामपूरच्या दिशेने. गेल्या गेल्या टीडीने आपलं मस्तपैकी स्वागत केलं होतं आणि ही पूर्ण लाईन टीडीने गच्च भरलेली होती. मग आम्ही या फ्लावर कडे गेलो. हे सनफ्लावर खूप छान होतं, मला खूप आवडलं, पण आम्ही जसं बघितलं तसंच ठेवून दिलं, आम्ही घेतलं नाही. यात्रेत येऊन आमचा अर्धा तास झाला होता आणि तरी सुद्धा आम्ही एक पण गोष्ट घेतली नव्हती. नुसतं इकडं तिकडं फिरायचं काम चालू होतं. ज्या दुकानात जातो ना तिथली पूर्ण गोष्ट बघून घेतो आणि एक पण साहित्य तिथून आणत नाही. गाईज, आम्ही किती वेळचो यात्रेमध्ये आलोय, आणखी एक पण गोष्ट घेतली नाही, नुसतं फिरू राहिलोय. बघा इथं पण काही घेणार नाही बरं काय. पुरी 20-20च्या सेल मध्ये घुसवतोय आम्ही. फक्त आम्हाला 20-20चाच सेल आवडतोय. बघा मस्त असते, एकदम स्वस्तात मस्त. मी म्हणते पाय डायरेक्ट 100 रुपयाच्या सेल मध्ये जाते. तिथं 100 रुपये दिसते ते पायला असते आणि तिथं 20 रुपये दिसते तिथं श्रुतीन मी असतो. शुद्ध इकडे भांडे होते लय भारी भारी 20-20चे. 200 रुपयाला चला उठा चला 200. बरं ते जाऊन द्यावं, पण यांचं इकडे काय काम चालू होतं बघा ना. हे घेतो ते लहान लेकराचे कपडे. त्यांना म्हणलं आपलं वय काय, आपण करतो काय, चला पुढं. मग पुढं आल्यावर त्यांचं कप घ्यायचं चालू झालं. म्हटलं आता काय करायचं भाऊ तुम्हाला. पुढे गेलो तर बघा ते पुढे काय घेताय आणखी. ते कशाला घेतलं आता? साबुनदानी. हे देखो गाइस, इसका क्या उपयोग होता है भाई? लाइटर पाणी मारना 20 रुपये. मग त्यांना तिथून कसं बसं काढलं. म्हटलं चला आपल्याला काश्मीरी बांगड्या घ्यायच्या आहे. ज्या गोष्टीसाठी आम्ही यात्रेमध्ये आलतो ती गोष्ट आता पाण्याला आम्हाला भेटली आहे. बघा या बांगड्या. मग तेथून आम्ही काश्मीरी बांगड्या, कुर्तीस, कानातले, आणि ते जाऊन देऊ ह्या टायमिंगचे कानातले खूप छान आलते रामनवमी मधले. मग थोडीफार अशी छोटी मोठी शॉपिंग करून आम्ही निघालो होतो रस पिण्यासाठी. मग मस्तपैकी उसाचा रस पिऊन, मोसंबीचा ज्यूस पिऊन आम्ही निघालो होतो वडापाव खायला. मग वडापाव खाऊन आम्ही निघालो होतो पायलसाठी शूज घ्यायला. आणि त्यात श्रुतीला मला इतकं बोर झालं ना, पायलला म्हटलं पायल तू शूज घे, तोपर्यंत आम्ही इथं बसतो, तुझं झालं आम्हाला सांग. मग बिल पे करून आम्ही निघालो होतो घरी जाण्यासाठी. आणि तेवढ्यात श्रुती म्हणली चला आता आपण चहा पिऊन जाऊ. मग चहा प्यायचा, तर मग म्हटलं चला आपण सुकून चहा पिऊन जाऊ. मग मस्तपैकी सुकून चहा पिऊन आम्ही निघालो होतो घरी जाण्यासाठी. तर काय चला बाय बाय, आता भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.